लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि अनेक दिवसाचा चाललेला हा भक्तीचा महासागर. पण तुम्हाला माहिती आहे का, या एका परंपरेशिवाय आषाढी वारी पूर्णच होत नाही. आज आपण अनुभवणार आहोत गोपाळकाला, वारीचा शेवटचा पण सर्वात भावनिक दिवस. चला आज आपण आषाढी वारीच्या या अखेरच्या आणि अविस्मरणीय सोहळ्यात सहभागी होऊया. मित्रांनो, आज जो आहे तो गोपाळकाल्याचा दिवस आहे आणि आज पंढरपूरवरून सर्व दिंड्या ज्या आहेत त्या गोपाळपूरमध्ये येतात आणि या ठिकाणी मित्रांनो गोपाळकाल्याचा हा जो सोहळा आहे तो साजरा होतो. आणि या ठिकाणी आता माऊलींची पालखी जी आहे ती गोपाळपूरमध्ये पोहोचलेली आहे. आपण सुद्धा माऊलींच्या पालखीसोबतच गोपाळपूर इथे पोहोचलो आहोत आणि आता काल्याचा जो हा सोहळा आहे तो थोडासा सुरू होणार आहे. तर सर्व दिंड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत गोपाळपूर इथे आणि चला तुम्हाला आता या दिव्य सोहळ्याचा अनुभव घडवतो आणि मी हा जो दिव्य सोहळा आहे तो माझ्या डोळ्यांनी पाहतो आणि तुम्हालाही दाखवतो. तर मित्रांनो, माझ्या मागं बघू शकता चंद्रभागा तीरावरती ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या स्नान करण्यासाठी आणलेल्या आहेत आणि आता तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकाचे दर्शन जे आहे ते घडवणार आहे. तर मित्रांनो, जाऊया ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकाचे दर्शन करूया. तर मित्रांनो, समोर जी पालखी जाताना दिसत आहे तुम्हाला, त्या पालखीमध्येच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत, ज्याचं दर्शन मित्रांनो तुम्हाला मी काही मिनिटापूर्वीच दाखवलं आहे आणि तुम्ही दर्शन घेतलं असेल माऊलींच्या पादुकांचं. तर मित्रांनो, माऊलीच्या पालखींसोबतच आज आपण गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर इथं जाणार आहोत. मित्रांनो, बघू शकता माझ्या मागं पालखी जी आहे ती निघालेली आहे गोपाळपूरच्या दिशेने. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गोपाळपूरमध्ये जी आहे ती पोहोचलेली आहे आणि आपण माऊलींच्या पालखीसोबतच गोपाळपूरमध्ये काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत. हा गोपाळकाल्याचा जो सोहळा आहे तो आता गोपाळपूरमध्ये मित्रांनो पार पडणार आहे. मित्रांनो, बघू शकता आज गोपाळपूर इथे जिकडं बघल तिकडं टाळ मृदुंगांचा गजर सुरू आहे आणि काल्याची कीर्तन जे आहे ते सर्व ठिकाणी सुरू आहे. मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता समोरून एक एक पालख्या ज्या आहेत त्या गोपाळपूर इथे दाखल होत आहेत. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषामध्ये मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आणि तिथून पुढे मित्रांनो या पालखीचा पुढचा जो आहे तो परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीला सध्या आपण हा प्रेमाचा निरोप देत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता रथामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि आता गोपाळपूरवरून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे निघणार आहे. तर मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला हा प्रेमाचा निरोप आता गोपाळपूरवरून दिला जातोय. तर मित्रांनो, परतीच्या प्रवासासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे गोपाळपूरवरून. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषामध्ये मित्रांनो सर्व वारकरी भक्त मंडळी जे आहेत ते आता निघालेले आहेत गोपाळपूरवरून. आणि मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन तुम्ही आता सध्या घेत आहात. तर मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो परतीचा प्रवास आहे तो आता सुरू होणार आहे आणि हा प्रेमाचा निरोप आपण तुकाराम महाराजांच्या पालखीला देत आहोत.
करणारे असतात त्याच्याप्रमाणे जशी पगार आहे त्याच्या प्रमाणात पगार ठरले आहे जसं तो कंपनी मॅनेजर करत असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला हा काळा म्हणजे प्रसाद हा आपल्या धर्मानुसार आपला सर्वांनी चहा घ्यायचे बघा आयल काय करू मंडळी चला बाकीच्या तर मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी निघालेली आहे गोपाळपूरवरून परतीच्या प्रवासासाठी. हा प्रेमाचा निरोप मित्रांनो आता माऊलींच्या पालखीला आपण सध्या देत आहोत. गोपाळ आला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली आहे गोपाळपूरवरून. श्री संत नामदेव महाराज पालखी रथ जो आहे तो मित्रांनो आता पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. सर्व आपल्याला गणाबाईच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिराचे प्रदर्शना घालायचे तुम्ही इथे तिथे जाऊ नये. तर मित्रांनो या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ जे आहे तो पालखी रथ जो आहे तो आता पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. आलेले सर्व भाविभक्तांचं गोपाळपूरमध्ये स्वागत.